पहा, भगवान भोलेनाथांची भक्ती एकदम सोपी आहे. भोले बाबा लवकर प्रसन्न होणारे आहेत आणि भगवान भोलेनाथांना प्रसन्न करण्यासाठी साधं साधन सांगितलं. एक लोटाभर जल, एक बिल्वपत्र, बेलपत्र आम्ही श्रद्धेनं अर्पण केलं तरी सुद्धा भोले बाबा आमच्यावरती कृपा करतात. भोले बाबांचं हे वैशिष्ट्य आहे. यानंतर पुढे पहा, ब्रह्मदेव लाल आणि पांढऱ्या चंदनाची निर्मिती करतात. सदाशिव लाल चंदन स्वीकारतात आणि विष्णू पांढरं चंदन स्वीकारतात. पुढे भगवान भोलेनाथ आपल्या 5 मुखातनं, सदाशिव आपल्या 5 मुखातनं 5 वस्तू निर्माण करतात. अगदी त्यामध्ये अनुक्रमे भांग, धोत्रा, रूठ, शमी आणि दुर्वा या 5 वस्तूंचा समावेश आहे. यानंतर भगवान विष्णू आणि ब्रह्माजी सदाशिवांची त्या ठिकाणी प्रार्थना करतात, त्यांना विनंती करतात की ज्या ठिकाणी तुम्ही ज्योतिर्स्तंभाच्या माध्यमातून प्रगट झालात आणि आमच्यातला वाद संपवला, ऐका, आमची विनंती आहे, आमचं हित तुम्ही केलं ना तर तुम्ही ज्योतिर्लिंग किंवा शिवपिंडीच्या रूपात प्रगट व्हा आणि अवघ्या जगताचं हित करा. भगवान भोले बाबांनी ती विनंती ऐकली आणि त्याच ठिकाणी शिवपिंडीच्या रूपात प्रगट झाले. बोला उमापती महादेव की जय. हर 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 महादेव. अवघ्या विश्वातली पहिली शिवपिंड निर्माण झाली काशी या ठिकाणी, काशीचे विश्वनाथ. आणि त्यानंतर ब्रह्मा विष्णू या दोघांनी त्या पहिल्या शिवपिंडीचं पहिलं पूजन केलं. भगवान भोलेनाथांचं पहिलं पूजन म्हणजे पहिले पुजारी ब्रह्मा विष्णू हे दोघे जण बनले. त्यानंतर पुढे कथाभाग येतो की तो जो दिवस होता, शिवपिंड निर्माण झाली आणि शिवपिंडीचं पूजन घडलं. भगवान भोलेनाथ प्रसन्न झाले. ब्रह्मा आणि विष्णू यांना आशीर्वाद दिला की तुम्ही ज्या दिवशी माझं पहिलं पूजन केलंय, मोठ्या श्रद्धेनं तुम्ही माझी पूजा केली, आजचा हा दिवस अगदी या दिवसाला मोठं महत्व प्राप्त होईल. आजच्या या दिवशी जो कोणी भक्त माझी निष्ठेनं पूजा करेल त्याच्यावरती मी सहजतेनं प्रसन्न होईल. नव्हे आजच्या या दिवशी ज्या भक्तानं निष्ठेनं माझं पूजन केलं त्या भक्ताला वर्षभर केलेल्या पूजेचं फळ आजचा हा एकच दिवस प्राप्त करून देईल. आणि तो दिवस आहे महाशिवरात्रीचा दिवस. महाशिवरात्रीच्या दिवशी अवघ्या विश्वातली पहिली शिवपिंड निर्माण झाली आणि अवघ्या विश्वातलं भगवान भोलेनाथांचं पूजन झालं. पुजारी बनले ब्रह्मा विष्णू, आशीर्वाद मिळाला. यानंतर पुढे पहा, आपल्याला भोलेबाबांच्या आवडत्या वस्तूंचं महत्व ऐकायचंय. पण पूजन केल्यानंतर ब्रह्मा विष्णू यांनी मोठ्या अंतकरणातनं भजन केलं. आम्हालाही भजन करायचंय. कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो 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 शरण तिहारी प्रभु तार तार हो. कैलाश के निवासी नमो बार बार हो, नमो बार बार हो, आयो 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 शरण तिहारी प्रभु तार तार हो. जय हो
Hey
की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। ब्रह्मा विष्णू दोघे आनंदात आहेत आणि त्याच वेळी सदाशिवांनी ब्रह्मदेवांना सांगावं, ब्रह्माजी पहा समोर लक्ष द्या, ब्रह्माजी तुम्ही तुमच्या हातून सृष्टीची निर्मिती होईल, सृष्टीची उत्पत्ती करता तुम्ही बनाल, त्यानंतर तुम्ही जी उत्पन्न केलेली सृष्टी आहे त्या सृष्टीचं पालन भगवान विष्णू करतील आणि सृष्टीच्या संहाराचं कार्य करण्यासाठी मी माझंच एक स्वरूप म्हणजे रुद्राची निर्मिती होईल। ब्रह्माजी तुमच्या शरीरापासनं अगदी माझ्यासारखा, बारकाईनं ऐका बरं, ब्रह्मदेवांना सांगितलं तुमच्या शरीरापासनं अगदी माझ्यासारखा एक दिव्य पुरुष निर्माण होईल, ज्या दिव्य पुरुषाचं नाव असेल रुद्र, तो रुद्र आणि मी वेगळे नसणार, तो रुद्र तुम्हाला सृष्टीच्या संहाराचं कार्य करेल। ब्रह्मा उत्पत्ती करणार, विष्णू पालन करणार आणि रुद्र संहार करणार। हे सुंदर वर्णन येतंय। या तिघांना एक प्रकारे सदाशिव आणि शिवा नावाची शक्ती यांनी आपल्या लीलेनं निर्माण करावं, त्रिदेवांना निर्माण केलं आणि ज्याचं त्याचं कार्य सोपवलं यांच्यावरती। त्यानंतर पुढे भगवान भोलेनाथांना आवडणाऱ्या वस्तूंचं महात्म्य आलेलं आहे। अगदी पहा, सर्वात अगोदर घडावं असं प्रसंग असा येतो या रुद्र संहितेमध्ये। हे वर्णन ऐकत असताना, सृष्टी निर्मितीची कथा ऐकत असताना नारदजी ब्रह्मदेवांना म्हणतायत, पिताजी तुम्ही मला विस्तारित स्वरूपामध्ये जगताच्या निर्मितीची कथा सांगितली, सदाशिवांनी हे सगळं काही घडवून आणलं, मला लक्षात आलंय की सदाशिव हे परमज्ञानी आहेत, परब्रह्म आहेत, अविनाशी आहेत, ते सत्य आहेत। प्रत्येक जीवानं सदाशिवांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत, शिवशंकरांच्या प्राप्तीसाठी प्रयत्न केले पाहिजेत। मग पिताजी नारदजी ब्रह्मदेवांना विचारत आहेत, सदाशिवांची प्राप्ती करायची असेल, त्या भगवंताला जाणून घ्यायचं असेल, मिळवायचं असेल तर सर्वात महत्वाचं साधन काय? तर पहा, मग त्यामध्ये सदाशिवांची भक्ती करण्यासाठी काय काय वस्तू, काय काय साधनं आहेत त्याचं वर्णन सांगितलं गेलं। आणि सुरुवातीलाच ब्रह्माजी सांगतात, सदाशिवांना प्राप्त करायचं असेल तर सर्वात महत्वाचं शिव नामाचा जप केला पाहिजे, शिव मंत्राचा जप केला पाहिजे। आणि तुम्ही आम्ही सुद्धा लक्षात घ्यायचंय, शिवभक्ती आम्हाला साधायची आहे तर आम्ही नित्यानं शिव शिव शिव, किंवा आता या अलीकडच्या काळामध्ये मी तुम्हाला असं एक नाव सांगते, असे एक महात्मा आहेत ज्यांचं नाव सांगितलं की तुमच्या प्रत्येकाच्या लक्षात येईल किंवा डोळ्यासमोर त्यांचं चित्र उभं राहील। वृंदावनचे मोठे महान महात्मे आहेत प्रेमानंद बाबा। आम्ही सर्वजण प्रेमानंद बाबांना फॉलो करतो। पहा, प्रेमानंद बाबा प्रत्येकाला अगदी आमच्या जीवनातील छोटे छोटे प्रश्न ज्या शंका असतात, सत्संगाच्या माध्यमातून त्या छोट्या शंकांचं समाधान करतात। आणि त्यांचं प्रवचन जर आम्ही ऐकलं, तुम्ही आजही ज्यांना माहिती नसेल YouTube वरती प्रेमानंद बाबांचं नाव टाकून बघा, प्रवचनाची निष्ठच सगळं काही तुमच्या समोर येईल, ऐकून बघा।
मनाला शांतता प्राप्त होते. मला सांगायचंय काय, तर प्रेमानंद बाबा सांगतात, जीवनामध्ये आम्ही काहीही करत असून नामचिंतन महत्वाचं आहे. आणि मी प्रेमानंद बाबांच्या मुखातनं सुंदर वर्णन ऐकलं की जे भोलेनाथ, जे भक्त भोले बाबांची कृपा प्राप्त करून घेण्याची इच्छा ज्यांच्या मनामध्ये आहे, त्यांनी एक सोपा जप सांगितला. आम्ही शिव शिव जप करतो, शिव शिव जप करावा, पण शिवासहित शक्तीची प्राप्ती करून घ्यायची असेल. काय? शिवासहित शक्तीची प्राप्ती करून घ्यायची असेल, भोले बाबांना सहित शक्ती प्रसन्न व्हावी वाटत असेल, तर त्यांनी एक जप सांगितला, सांब सदाशिव. नाव लक्षात ठेवा, सांब सदाशिव या नामाचा उच्चार करायला सांगितला. आणि आपण सांब सदाशिव या नामाचा उच्चार करावा. नवे नवे हे कठीण वाटत असेल तर शिव शिव या नामाचा उच्चार करावा, पण नामस्मरण करावं. मग नामस्मरण आम्ही कधीही करू शकतो, काहीही करताना, चालताना, फिरताना, कार्य करताना, काहीही करताना नामस्मरण आम्हाला करता येतं. नामस्मरण केलं पाहिजे. आणि पहा, शिव महापुराण सांगतं, शिव नाम, शिव मंत्र ज्याच्या मुखात आहे त्याचं मुख नसून ते एक तीर्थ आहे. बारकाई नाही का? ज्याच्या मुखामध्ये शिव नामाचा जप आहे, शिव नाम ज्याच्या मुखात आहे, ते मुख नाही, तो व्यक्ती सामान्य नाही, तो शिव स्वरूप आहे. त्याचं मुख म्हणजे एक तीर्थ आहे. अशा व्यक्तीचं दर्शन जरी आम्हाला घडलं तरी सुद्धा आमच्या पापाचा नाश सांगितला. सुंदर वर्णन येतं. हरे श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखं व्याहरते यदा तन्मुखं पावनं तीर्थं सर्व पाप विनाशनम. शिव महापुराणामध्ये हे वर्णन आलं. श्री शिवाय नमस्तुभ्यं मुखम व्याहरते यदा तन्मुखम पावनम तीर्थम सर्व पाप विनाशनम. ज्याच्या मुखात श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र आहे, नवे नवे शिव नामाचा जप ज्याच्या मुखात आहे, त्याचं मुख नसून ते तीर्थ तर आहेच आहे. तन्मुखम पावनम तीर्थम. ऐका बरं, माझ्या मनचं मी तुम्हाला काहीच सांगणार नाही. ते तीर्थ आहे. आणि सर्व पाप विनाशनम, सगळ्या पापाचा नाश त्या व्यक्तीच्या दर्शनानं होतो. पहा, एवढ्यावरती शिव नामाचं महत्व थांबत नाही, तर हे भगवान भोलेनाथांचं शिव नाम, भोले बाबांचं नाव, मग नाव अनेको आहेत. पहा बरं, भोलेनाथांचे मंत्र अनेको आहेत, नाव सुद्धा अनेको आहेत. मग तुम्ही कोणत्याही नामाचा उच्चार करा, काही हरकत नाही. कोणतं का होईना नाम मुखानं घेतलं पाहिजे. शिवनाम, या शिवनामाला गंगा म्हटलं गेलेलं आहे. त्यानंतर पुढे एकत्रितपणे वर्णन येतं. शिवनाम, भस्म आणि रुद्राक्ष हे भगवान भोलेनाथांना अतिशय आवडणाऱ्या गोष्टी आहेत. पहिली शिवनाम ही गोष्ट, त्यानंतर भस्म आणि रुद्राक्ष, एकत्रितपणे या तिन्हीचं महत्व सांगितलं. शिवनामाला गंगेची उपमा दिली, त्यानंतर भस्माला यमुनेची उपमा आहे, त्याचबरोबर रुद्राक्षाला सरस्वतीची उपमा आहे. ज्या भक्ताकडे म्हणा, ज्या व्यक्तीच्या मुखात शिवनाम आहे, ज्या व्यक्तीच्या ललाटावरती, कपाळावरती म्हणा किंवा शरीरावरती भस्म धारण केलेलं आहे, आणि याही पुढे जाऊन ज्या व्यक्तीच्या गळ्यामध्ये रुद्राक्ष धारण केलेला आहे, एकंदरीत या तीन वस्तू ज्याच्याकडे आहेत ना, त्याला त्रिवेणी संगमामध्ये स्नान केल्याचं पुण्य प्राप्त होत आहे. मग आम्हाला गंगा, यमुना, सरस्वती
या 3 नद्यांमध्ये किंवा या त्रिवेणी संगमामध्ये स्नान करण्यासाठी, ते पुण्य, तेवढी पवित्रता प्राप्त करण्यासाठी इतर दुसरीकडे जाण्याची गरज नाही. इतर ठिकाणी किंवा खूप लांब आम्ही प्रयाग तीर्थामध्ये जातो, त्या ठिकाणी जाऊन त्रिवेणी संगमामध्ये स्नान करतो किंवा इतरही अनेक ठिकाणं आहेत. पण ते पुण्य, तेवढी पवित्रता आम्ही घरबसल्या प्राप्त करून घेऊ शकतो शिवनाम, भस्म आणि रुद्राक्ष यांच्या माध्यमातून. पुढे पहा, अगदी शिवनामानंतर विस्तारित स्वरूपामध्ये वर्णन येतं ते भस्माचं. आम्हाला एवढं माहिती आहे की भगवान सदाशिवांना भस्म लावल्या जातो, भस्म त्यांना आवडतो. सदाशिवांना भस्म स्वतःच्या अंगावरती धारण करायला आवडतो, पण भक्ताच्या अंगावरती भस्म धारण केलेला सुद्धा सदाशिवांना निश्चित आवडतो. शिव महापुराण सांगतो, जो व्यक्ती भस्म धारण करतो तो व्यक्ती अगदी नकळतपणे बघता बघता शिवजींची कृपा प्राप्त करून घेतो, शिवजींना तो प्रिय होतो. पहा, आणि मी या ठिकाणी सांगून जाईल तुम्हाला, भगवान भोलेनाथ, आम्ही जर त्यांना जे आवडतंय ते त्यांना अर्पण केलं तर त्यांची प्राप्ती निश्चित होते. अगदी आमच्या घरातलं उदाहरण बघा. पहा, एखाद्याचं मन जिंकायचं असेल तर आम्हाला त्याच्या मनासारखं किंवा त्याच्या आवडीच्या वस्तू त्याला द्याव्या लागतात. कळतंय ना माझं बोलणं? माता वर्ग, साधा सोपा प्रश्न माझा तुम्हाला आहे. अगदी तुम्ही घरामध्ये स्वयंपाक बनवता, स्वयंपाक बनवत असताना जी भाजी तुम्हाला आवडतीये ती भाजी विशेषत्वानं बनवता, की जी भाजी तुमच्या पतीला आवडतीये ती भाजी प्रामुख्यानं घरामध्ये होते? बोला, कुणाला आवडणारी भाजी घरामध्ये विशेषतः केली जाते? पतीची आवड जोपासल्या जाते, बरोबर आहे ना? का तुमच्याकडे थोडं वेगळं आहे? असंच आहे ना? पत्नी पतीची आवड जोपासत असते. पतीला जी भाजी आवडते, पत्नी विचार करत नाही मला ही भाजी आवडत नाही मग मी करणार नाही, असं ती म्हणत नाही. माझ्या पतीला आवडते ना, मग मी करणार त्यांच्या आवडीसाठी. मला सांगायचंय तुम्हाला, जसं संसारामध्ये पती मालक, परमार्थामध्ये आपल्या प्रत्येकाचा मालक, नव्हे नव्हे व्यापक दृष्टीने पाहिलं तर तुमचा माझा प्रत्येकाचा मालक, प्रत्येकाला सांभाळणारा तो भगवान परमात्मा म्हणजेच भगवान सदाशिव आहेत. आमची जबाबदारी, पत्नीची जबाबदारी पतीवरती असते, बरोबर आहे ना? पत्नीची जबाबदारी पतीवरती असते आणि पती पत्नीचा सांभाळ करतो, पत्नीची जबाबदारी पती स्वीकारतो. म्हणून पतीची आवड जोपासल्या जाते. मग परमार्थामध्ये थोडासा विचार करा, जो भगवान परमात्मा मला सांभाळणारा आहे, भक्ताची जबाबदारी ज्या भगवंतावरती आहे, त्या भगवंताला जर प्रसन्न करायचं असेल तर त्याच्या आवडीचं आम्ही केलं पाहिजे ना? कळतंय ना? त्याच्या आवडीचं आम्ही केलं पाहिजे. मग सदाशिवांना प्रसन्न करायचं असेल तर त्यांची आवड आम्ही पाहिली पाहिजे. आणि सदाशिवांना काय आवडत आहे? शिवनाम, भस्म, रुद्राक्ष, बेलपत्र. पहा, शिव भगवंताला आवडणारा हा भस्म. शिव महापुराण सांगतं, भस्म धारण करण्याचा अधिकार कोणाकोणाला आहे? भस्म धारण करण्याचा अधिकार पहा, यादीच सांगितली, मोठी लिस्ट आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, वर्णसंकर, स्त्री, विधवा, बालक, पाखंडी, ब्रह्मचारी, गृहस्थी,
वानप्रस्थी, संन्यासी, व्रती, संन्यासिनी प्रत्येकाला भस्म धारण करता येतो. मग असं नाही की पुरुषांनी भस्म धारण करावा आणि स्त्रियांनी करू नये, अशातला भाग नाही. प्रत्येकानं भस्म धारण करावा. यानंतर पुढे अगदी या भस्माचं महिमान सांगत असताना, तुमच्या डोक्याच्या वरून नाही चाललं ना वातावरण, कळतंय ना सर्वांना? झोपू नका बरं, महत्वाचा कथाभाग आहे, महत्वाचं हे वर्णन आहे. ताट फ्रेश बसा एकदा सर्वांनी. हा मागचे पुरुष वर्ग समोर लक्ष द्या. या भस्माचं अजून महत्व काय आहे? भस्म मोक्षाची प्राप्ती करून देतो. त्यानंतर पुढे सांगितलं, जो व्यक्ती मस्तकावरती भस्म त्रिपुंड माध्यमातून धारण करतो, तो व्यक्ती त्याला गंगाया तीर्थामध्ये स्नान केल्याचं पुण्यफल प्राप्त होतं. त्यानंतर पुढे विस्तारित वर्णन येतं की भस्म कसा धारण करावा. भस्म धारण करण्याची पद्धत सुद्धा सांगितली. भस्म धारण करत असताना आपल्या 5 बोटांमधील मधले 3 बोट, या 3 बोटांच्या माध्यमातून त्रिपुंड म्हणजे 3 रेषा मस्तकावरती, ललाटावरती किंवा शरीरावरती ओढायच्या. भस्म त्रिपुंडाच्या माध्यमातून धारण केला जातो. अंगठा आणि करंगळीच्या मधली 3 बोट, या 3 बोटांनी ओढलेल्या भस्माच्या 3 रेषा, यांना त्या 3 रेषांनाच त्रिपुंड म्हटल्या जातं. शास्त्रीय भाषेत किंवा ग्रंथाच्या भाषेत त्या 3 रेषांना त्रिपुंड आम्ही म्हणतो. त्रिपुंड माध्यमातून भस्म धारण करावा. मोठं पुण्यफल सांगितलं. नभे सांगितलं की या 3 रेषांमध्ये, प्रत्येक रेषेमध्ये 9 देवतांचं वास्तव्य आहे. आणि विशेषत्वानं पहिल्या रेषेमध्ये महादेव ही देवता सांगितली, दुसऱ्या रेषेमध्ये महेश्वर ही देवता सांगितली आणि तिसऱ्या रेषेमध्ये शिव ही देवता सांगितली. अगदी पहा, एकंदरीत पाहिलं तर या तीनही नावं सदाशिवांची आहेत. म्हणजे भस्माच्या प्रत्येक रेषेमध्ये सदाशिवांचं वास्तव्य आहे. यानंतर पुढे रुद्राक्षाचं महत्व येतं. रुद्राक्षाचं महिमान सांगितलं गेलेलं आहे. रुद्राक्षाच्या बाबतीमध्ये सुंदर वर्णन शिव महापुराणामध्ये येते. शिवप्रिय तमोज्ञेयो रुद्राक्ष परम पावनः दर्शनात् स्पर्शनाच्चाप्यात् सर्व पाप हर स्मृतः. बारकाईनं ऐका. शिवप्रिय तमोज्ञेयो रुद्राक्ष परम पावनः. रुद्राक्ष शिवजींना अतिशय प्रिय आहे. एवढंच नाही, फक्त प्रियच नाही, तर रुद्राक्षाचं पूजन आम्ही केलं. नवे रुद्राक्षाचं फक्त आम्ही दर्शन केलं, रुद्राक्षाला आम्ही नमस्कार जरी केला तरी सुद्धा आमच्या पापाचा नाश होतो. हे शिव महापुराण सांगतंय. मी सांगत नाही, शिव महापुराण तुम्हाला सांगते. मी फक्त एक माध्यम आहे. रुद्राक्षाचं हे महिमान मोठं महत्व आहे. रुद्राक्षाच्या माळेवरती आम्ही जर शिवनामाचा जप केला तरी सुद्धा पापाचा नाश सांगितला. पुढे रुद्राक्षाच्या उत्पत्तीची कथा येते. ती कथाही आम्हाला ऐकायची आहे, पण तत्पूर्वी सर्वांनी एकदा उठून उभा राहायचे. सुंदर गोड भजन होईल. उठून उभे राहा. मागचे पुढचे सर्वांनी उठून उभं राहायचंय. गोल करा, जागोजागी गोल झाले पाहिजे.
भोले बाबा हो भोले बाबा, 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 भोले बाबा भोले बाबा शंभू महादेवा, 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 भोले बाबा भोले बाबा भोले बाबा हो भोले बाबा, भोले बाबा हो भोले बाबा. ताई काका बोल करा, नाचून भजन झालं पाहिजे. इकडे सर्वांना बोल करा पाहिजे. मातावरील प्रत्येकाने नाचून भजन करायचं. ताई बाबा क्या बात है. ताई जय हो. जय हो. जय हो ताई बाबा जय हो. जय हो. बाबा ताई जय हो. जय हो. जय हो. ताई हरी बोल.
सर्वांनी सुंदर नाचून भजन केलं. आता तुम्ही तुमच्यासाठी एकदा टाळी वाजवा. पहा, कथा म्हणा किंवा कार्यक्रम म्हणा, आनंदित पार पाडण्यासाठी किंवा चांगला होण्यासाठी फक्त आम्ही उत्साही असून आम्ही उत्साही आहोत एवढंच पुरेसं नाही. तुम्ही सुद्धा उत्साही पाहिजे, मग संपूर्ण मेळ जुळतो आणि कार्यक्रम हा आनंदात होतो. म्हणून आम्ही या ठिकाणी हसतमुख बसायचं, वारंवार नवीन काहीतरी सांगण्याचा, अगदी खोलपणे जाऊन सांगण्याचा प्रयत्न करायचा आणि तुम्ही चेहरे पाडून आमच्या समोर बसायचं, हे योग्य नाही. नाही, आपले सगळे चांगले आहेत, छान कथा ऐकतात, आनंद घेतात, पण यापुढे सुद्धा भजनात तर आनंद घ्यायचाच घ्यायचा. पुढचे सगळे प्रसन्नतेने बसतात, पण मागचे सांगितलं तरी ऐकतच नाही, जागेवरतीच उभे राहतात. मी सांगेन तुम्हाला, भजनात जर आम्ही नाचलोत, आनंद घेतला, या मंडपात आम्ही नाचलोत ना, तर या संसारामध्ये नाचण्याची गरज, मंडपात नाचलो तर संसारात नाचण्याची गरज पडत नाही. इथं आम्ही खऱ्या अर्थाने आनंद घेतला पाहिजे. इथं आम्ही देहभान हरपून भगवंतासाठी हा वेळ दिला पाहिजे. आम्ही ऐकतोय रुद्राक्षाचं महात्म्य. पुढे रुद्राक्षाच्या उत्पत्तीची कथा येते. भगवान भोलेनाथ एकदा तपाला बसले, तप करण्याची इच्छा झाली ना, तप करण्यासाठी भगवान भोलेनाथ बसले. तप चालू झालं आणि तप करत असताना अनेको दिव्य वर्षानंतर भगवान भोलेनाथ त्यांच्या नेत्रातनं भावनावश अगदी अश्रू बाहेर पडले. भगवान भोले बाबांच्या नेत्रातनं अश्रू बाहेर पडले. ते अश्रू पृथ्वीवरती ज्या ज्या ठिकाणी पडले त्या त्या ठिकाणी रुद्राक्षाच्या वृक्षांची निर्मिती झाली, रुद्राक्षाच्या झाडाची निर्मिती झाली. रुद्राक्ष हे एक फळ आहे, झाडाला येणारं फळ आहे. रुद्राक्षाची झाडं वृक्ष निर्माण झाले आणि त्याला रुद्राक्ष हे फळ आलं. पहा, रुद्राक्षाचे प्रकार सांगितले गेले. उत्तम श्रेणीचा रुद्राक्ष, मध्यम श्रेणीचा रुद्राक्ष आणि अधम श्रेणीचा रुद्राक्ष. उत्तम श्रेणीचा रुद्राक्ष कोणता? तर ज्याला उपजताच छिद्र आहे, पहा बरं का, उपजताच ज्याला छिद्र आहे तो उत्तम रुद्राक्ष सांगितला गेला. त्यानंतर मध्यम श्रेणीचा रुद्राक्ष, ज्याला आम्ही पाडल्यानंतर छिद्र पडतं, सहजतेनं छिद्र पडतं, तो झाला मध्यम श्रेणीचा रुद्राक्ष. आणि त्यानंतर अधम श्रेणीचा रुद्राक्ष सांगितला, ज्याला आम्ही छिद्र पाडल्यानंतरही छिद्र पडत नाही किंवा जो कुठेतरी तुटलेला आहे, फुटलेला आहे, किड्या मुंग्यांनी दूषित केलेला आहे, तो अधम श्रेणीचा रुद्राक्ष सांगितला. तो पूजनामध्येही वापरू नये आणि गळ्यामध्ये सुद्धा धारण करू नये सांगितलं गेलं. अधम श्रेणीचा रुद्राक्ष, त्याचा वापर करू नये. पुढे रुद्राक्षाच्या मुखानुसार 14 प्रकारे सांगितले. 1 मुखी, 2 मुखी, 3 मुखी, असं करता करता 14 मुखी, 1 ते 14 मुखी रुद्राक्ष असे हे रुद्राक्षाचे मुखांवरून 14 प्रकारे सांगितले गेले. त्यानंतर पुढे पहा, बेलपत्राचं महत्व आलेलं आहे. हे बेलपत्राचं महत्व आपण उद्या ऐकणार आहोत. उद्या बेलपत्राचं महत्व ऐकायचंय. त्यानंतर उद्या आपल्याला मेना, धन्या, कलावती, त्याचबरोबर ब्रह्माजींच्या शरीरापासून जे 10 ऋषी निर्माण झाले, त्या ऋषींच्या माध्यमातून पुढे वंशाचा एक प्रकारे विस्तार कसा झाला ते श्रवण करत असताना अनेको नवनवीन कथा ऐकायच्या. उद्या सुद्धा सर्वांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहायचे. बेलपत्राचं महत्व आम्ही उद्या ऐकणार आहोत आणि आता
आपल्याला वेळही झालेली आहे, म्हणून आपल्याला झाकी पाहायची आहे आणि आज झाकीच्या माध्यमातून आम्हाला शिव आणि शक्ती यांचं तांडव पाहायचं। मी सांगितलं तुम्हाला शिव आणि शक्ती यांची निर्मिती कशी झाली, सदाशिव आणि शिवा नावाची शक्ती निर्माण झाली हे विस्तारपूर्वक मी सांगितलं। त्यानंतर पुढे कसं कसं काय निर्माण झालं हे आम्ही ऐकलं। ते शिव शक्ती या दोघांचं एकत्रित तांडव आम्हाला या ठिकाणी पाहायचंय। झाकीला घेऊन या, झाकीला एक जणांना जाऊन झाकीला घेऊन यायचंय। तोपर्यंत आपण भजन करूयात। गुरुजी हमारी हम आए शरण में तुम्हारी, भर दो झोली गुरुजी हमारी हम आए शरण में तुम्हारी, भर दो झोली गुरुजी हमारी हम आए शरण में तुम्हारी, भर दो झोली गुरुजी हमारी हम आए शरण में तुम्हारी, भर दो झोली भर दो झोली भर दो गुरुजी हमारी हम आए शरण में तुम्हारी, भर दो झोली गुरुजी हमारी हम आए शरण में तुम्हारी, भर दो झोली गुरुजी हमारी हम आए शरण में तुम्हारी, भर दो झोली गुरुजी हमारी हम आए शरण में तुम्हारी। जय उत्कृष्टरित्या शक्तीचं पात्र निभावलं, या दोघींसाठी जोरदार टाळी। आणि ज्यांनी यांना सजवण्याचं काम केलंय आमचे विकास दादांसाठी सुद्धा जोरदार टाळी। आता पुढील सूचना काका देतील।